सामना जिंकला शिवम ब्लास्टर रायते संघाने। या ठिकाणी शिवम ब्लास्टर रायते संघ विजय होतो। विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे कौतुक। यानंतर सामना वीर मराठा वर्सेस मोर्या बॉईज कोलम या दोन्ही संघाने सज्ज राहावे या सामन्यासाठी। कुंदे संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे, तरी कुंदे संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या आणि मोर्या बॉईज कोलम संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले, तरी मोर्या बॉईज कोलम संघाचे फलंदाज मैदानात त्वरित पडून द्यावेत आणि सामना त्वरित सुरू करा, वेळेचे सहकार्य करा, अन्यथा आपल्याला पेनल्टी लावली जाईल। या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली आहे। शिवम ब्लास्टर संघाचा राकेश एक विस्फोरक फलंदाजी आहे। 11 चेंडू 24 धावा फटकवल्या होत्या आणि त्याच कामे आल्या धावा। राकेश भोईर या पण मंचावरती सामनावीराचा पुरस्कार। हॅलो, एक सूचना आहे उद्याच्या संघांसाठी। संदीप पॅन्थर्स रायते ओनली बनकरी कांबा पहिला सामना सकाळी 9:30 वाजता या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी यायचे 9:30 वाजता। आज कोलम दुपारी 12:30 वाजता सामना। मात्र हे सर्व संघांनी मी म्हणेन सकाळी 10 वाजता इथे हजर झालं पाहिजे। 9 वाजता सकाळी पहिला सामना असणार आहे संदीप पॅन्थर्स रायते वर्सेस ओनली बनकरी कांबा। हॅलो, संदीप पॅन्थर्स रायते आणि ओनली बनकरी कांबा कर्णधाराने लक्ष द्यायचे। 9 वाजता इथे उपस्थित राहायचे। 9:30 ला आपला पहिल्या षटकाचा पहिला बॉल इथे विकेटवर पडला पाहिजे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरे जावे लागेल। लक्ष द्या सर्व कर्णधार आणि संघ मालकाने 9 वाजता ग्राउंडवर उपस्थित राहायचे। क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि फलंदाज जायचंय, तर पंचांना विनंती करतोय की आपण सुद्धा मैदानामध्ये जायचंय आणि टाइम लावायचंय। पंच चला, आमचे पंच या ठिकाणी एमसीचे पंच खास करून या ठिकाणी पंचगिरी करत आहेत निलेश चाळके आणि नितीन वाणी। अतिशय अनुभवी आणि दक्ष अशी पंचगिरी करताना दिसत आहे या ठिकाणी KGPL 2016 मध्ये। तरी सामना हा 6 षटकात राहिल्याची दोन्ही संघ नोंद घ्यावी। सामना 6 षटकात राहिल्याची दोन्ही संघ नोंद घ्यावी। पाच गोलंदाज 5-6 षटकांचा सामना असणार आहे। 5 गोलंदाज वापरावे लागतील आणि त्याच्यामध्ये एक गोलंदाज 2 षटकं फेकू शकतोय, त्याच्यापेक्षा जास्त षटकं फेकता येणार नाहीये आणि पॉवर सर्कल मात्र 2 असणार आहेत आणि एक बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे 3 पॉवर प्ले असणार आहेत। तर सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ नकोय। सामना सुरू होतोय। सामन्याची सुरुवात कशी असेल या ऐकूया पुन्हा एकदा विनोद पाटील मॅन फ्रॉम डोंबिवली यांच्याकडून। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद जगदीश, धन्यवाद अमोल। आजच्या दिवसातला आज शेवटचा सामना आपण पाहतोय वीर मराठा कुंदे वर्सेस मोर्या बॉईज कोलम या दोन संघादरम्यान। मोर्या बॉईज संघ निश्चितच आज एक सामना खेळला होता, दुसरा सामना आजच्या दिवसातला पराभव पत्करावा लागला होता। मात्र निश्चितच इथे पाहायचे कमबॅक करतायत का। निश्चितच प्रेक्षकांसाठी जर कोणी झेल पकडला सीमारेषेच्या बाहेर तर आकर्षक टी शर्ट आदरणीय गणेश शेलार साहेब यांच्याकडनं प्रॉफिट क्लब, निश्चितच प्रॉफिट क्लब कडनं प्रोप्रायटर आपण पाहू शकता गणेश शेलार साहेब यांच्या वतीने हे टी शर्ट देण्यात येत आहे। मागाशी एक प्रेक्षकांनी राखीव खेळाडू दोन्ही संघाचे पाठवायचे।
दोन्ही संघाचे राखीव खेळाडू अन्यथा 2 धावांची पेनल्टी लागेल, लक्षात ठेवा. नंतर कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये, कारण आयोजकांची ही सूचना आहे आपल्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज आहे यावेळेस वासुदेव, नॉन स्ट्राईकला फलंदाज. स्ट्राईकला ज्ञानेश्वर, नॉन स्ट्राईकला आहे वासुदेव. मोर्या बॉयज संघाची सलामीची जोडी. 6 षटकांचा सामना. गोलंदाज आहे यावेळेस वीर मराठा संघाकडनं गोविलेंडकडनं सज्ज झालाय गोलंदाज रुपेश. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळताना यावेळेस रुपेश गोविलेंडकडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय गोलंदाज, स्वतः चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. निर्धाव चेंडू, गुडलेस स्पॉटवर चेंडू टाकला होता, म्हणजे प्रवृत्त केलं सन्मान देण्यासाठी चेंडूला. निश्चितच एक चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार, निश्चितच हीच एक चांगल्या फलंदाजी ओळख असते. यावेळी चेंडू ऑन साइडला पूल करायचा होता, डायरेक्ट देण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव इथे चिकी सिंगल घेतलेले, चोरटी धाव इथे. खातं उघडत यावेळेस मोर्या बॉयज संघाचं एका धावेने. षटक प्रगती पथावर गोलंदाज रुपेश. स्पर्धा अतिशय चांगली स्पर्धा. स्पर्धेचं पहिलं वर्ष कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2016 आपण पाहू शकता. अतिशय देखणं नीटनेटकं असं आयोजन, शिस्तबद्ध असं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहू शकता. ही स्पर्धा आपण घर बसल्या ज्या प्रेक्षकांना ही स्पर्धा इथे पाहण्यासाठी निश्चितच येण्यासाठी वेळ नाहीये, कामानिमित्त जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहू शकत नाही, इथे येऊन त्या प्रेक्षकांना घर बसल्या आपल्या मोबाईलवर, आपल्या लॅपटॉपवर ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकतील. WW टेनिस क्रिकेट इन यांच्या माध्यमातून याचं कव्हरेज केलं जात आहे. यावेळी चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, खराब यष्टीरक्षण यावेळेस यष्टीरक्षकाचा. दरम्यान एक धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 2 आपण पाहतोय. म्हणजे सोबत आहेत गुणलेखक राहुल हांडे मुरबाडचे, निश्चित अतिशय चांगलं गुणलेखन पाहतोय. सकाळी होते गणेश भोईर, मात्र त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये राहुल हांडेंना आपण पाहतोय. गोलंदाज रुपेश ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेतून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय. पहिल्या टप्प्यात 2 धाव पूर्ण होतील का? नाही, नकार देत आहेत. मानस होतो पण धाडस होत झालं नाही इथे. निश्चितच एकच धाव इथे मिळेल एकेरी धावेने. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 3 आपण पाहतोय. संत आणि सावध सुरुवात इथे केली जाते. यावेळेस मोर्या बॉयज या संघाकडनं अवकरा फलंदाज स्ट्रायकर एंडला वासुदेव. हा चेंडू बॅट आणि पॅटच्या मधून निघून जातोय. अपील केले गेले. वासुदेव स्ट्राईकला. चितच गेरसे संघाकडनं खेळतो, त्यांचा घरचा संघ गेरसे. डावखुरे फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून निश्चितच त्यांची ओळख आहे या विभागामध्ये. अतिशय चांगला गुणवान खेळाडू. यावेळी चेंडू शॉर्ट पॉइंटला, एकच धाव इथे मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. पहिले षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे. पंच यावेळी सुभाष गायकर षटक संपल्याची घोषणा करतात. पहिले षटक संपले. धावसंख्या धावफलकावर फक्त 4 धावा, बिनबाद 4 धावा. संत आणि सावध सुरुवात यावेळेस पाहू शकता. वासुदेव आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे ज्ञानेश्वर, अशी सलामीची जोडी. सलामीची जोडी म्हटल्यानंतर नेहमीच त्यांच्याकडनं अपेक्षा केली जाते एक चांगली सुरुवातीची. एक चांगली सुरुवात जर केली तर निश्चित शेवट चांगला करता येतो. सुरुवात भली तो अंत भला असं नेहमी म्हटलं जातं. जर पाया चांगला असेल तर मोठी इमारत इथे उभी करता येते. मात्र इथे सुरुवात पहिल्या षटकात 4 धावा आलेल्या आहेत. सामना 6 षटकांचा असणार आहे. अजूनही 5 षटकं शिल्लक आहेत. आणि निश्चितच आपण पाहू शकता 5 षटकामध्ये पाहायचं जास्तीत जास्त धावा इथे कुठण्याचा प्रयत्न केला जाईल. एक डावखुरा फलंदाज पाहू शकता. गेरसे संघाकडनं खेळतो, घरच्या संघानं. वासुदेव अडखळत ताचपडत थोडी सुरुवात करतो इथे, मात्र निश्चितच कमबॅक करेल वासुदेव. गुणवत्ता ढासून ढासून भरली आहे, मात्र ती गुणवत्ता इथे सिद्ध करावी लागेल या सामन्यामध्ये. वीर मराठा संघ निश्चितच या स्पर्धेत कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. मोर्या बॉयज संघ, माफ करा, मोर्या बॉयज संघाने एक पहिला सामना इथे गमावला होता. मात्र वीर मराठा कुंदे आजच्या दिवसात पहिला सामना इथे खेळतोय, दुसरा सामना खेळतोय. या दोन्ही संघाने एक सामना गमावलेला आहे. त्यामुळे मोर्या बॉयजने जिंकलेलं आहे. 98 धावा कुठल्या होत्या, माफ करा. एक विजय त्यांनी इथे प्रस्थापित केलेला आहे. नेट रन रेट त्यांचा आपण बघू शकता 4.25चा. यावेळी चेंडू ऑफ साइडला. एकच दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 6 धावा.
स्ट्राईकला फलंदाज यावेळेस वासुदेव पुढे सरसावलाय फ्रंट पुढे चेंडू लॉफ केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं आणि झेल पकडलेल्या प्रेक्षकाने यायचंय आपल्याला टी शर्ट दिलं जाईल अतिशय चांगला झेल पकडलेला बघा प्रेक्षकांना देखील इथे सुवर्ण संधी आहे आकर्षक टी शर्ट आदरणीय गणेश शेलर साहेब यांच्याकडनं हे टी शर्ट देण्यात येणार आहे यायचंय लवकर टी शर्ट सामना पाहता पाहता बक्षीस कमावण्याची सुवर्ण संधी यावेळी चेंडू ऑन साईडला मिडॉला चित्ररक्षक चेंडू उचलतोय तोपर्यंत एक धाव इथे मिळते वासुदेवला आणि त्याचबरोबर एक धाव इथे मिळते मोर्या बॉईज कोलम संघाला धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 13 धावा दुसऱ्या षटक प्रगतीपथावर पहिल्या षटकात फक्त 4 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या गोलंदाज यावेळेस गोलंदाज विनीत वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरे षटक हाताळतो टिटवाळा इनकडनं स्ट्राईकला फलंदाज यावेळेस ज्ञानेश्वर उजव्या हाताचा फलंदाज सलामीला आलाय 10 धावांवर नाबाद खेळतोय यावेळेस चेंडू कोलवर टाकला होता फलंदाज बाद होतोय चेंडू समजले नाहीये पहिला धक्का यावेळेस मोर्या बॉईज कोलम संघाला हा चेंडू निश्चित समजला नाहीये दरम्यान उपस्थित मान्यवर जयवंत बासरे साहेब यांच्या शुभ हस्ते ज्या प्रेक्षकाने झेल पकडला होता सीमारेषेच्या बाहेर त्याला आपण टी शर्ट प्रदान करतोय प्रेक्षकांचे अभिनंदन आहे त्यांचं शुभेच्छा त्यांना टी शर्ट मगाशी देखील एक प्रेक्षकाने जबरदस्त प्रयत्न केला होता मात्र प्रयत्नांना यश आलं नाही मात्र आयोजकांनी त्याच्या या प्रयत्नाला दाद दिलेली आहे त्याला टी शर्ट दिलं होतं मगाशी धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस धावा आलेल्या आहेत 13 धावा पहिला गडी बाद होतो यावेळेस मोर्या बॉईज संघाचा नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय स्ट्रायकर एंडला यावेळेस चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी गुड शॉट धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 17 धावा 5 चेंडू झालेले तर 17 धावा पहिल्या षटकात 4 धावा त्या षटकात 13 धावा आलेल्या आहेत चेंडू 5 चेंडू 17 धावा झालेले आहेत 17 विनीत फुलटॉस चेंडू आहे कव्हर पॉइंटच्या डोक्यावरना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी गुड शॉट थँक्यू मोर्या बॉईज संघ आता मात्र कमबॅक करतो पहिल्या षटकात फक्त 4 धावा या षटकात तब्बल 17 धावा कुठलेल्या आहेत 21 धावा धावफलकावर पाहतो आपण 10.5 सरासरीने धावा आलेल्या आहेत पहिल्या 2 षटकामध्ये अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 षटकामध्ये पाहायचे किती धावा इथे कुठतोय मोर्या बॉईज संघ मोर्या बॉईज कोलम चे मालक पाहू शकता आपण मोहन राऊत यांचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूला वीर मराठा खुंदे हा संघ प्रशांत पवार यांचा हा संघ म्हणजे प्रशांत पवार वर्सेस मोहन राऊत असा सामना आपण पाहतो आजच्या दिवसातला शेवटचा सामना वीक फाईट काटेकी टक्कर प्रतिष्ठेची लढाई अस्तित्वाची लढाई गोलंदाज येतोय यावेळेस 30 षटक घेऊन गोलंदाज विशाल वैयक्तिक पहिलं व सांघिक 30 षटक
निश्चितच ज्या कोणी खेळाडूंना सामना संपल्यानंतर जर आपली मॅच बघायची असेल, आपला सामना बघायचा असेल तर आपल्या यूट्यूबवर जाऊन निश्चित टेनिस क्रिकेट या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या संघाचं नाव टाकायचं आहे, सर्च करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला सामना पाहता येईल. एक धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 22. गोलंदाज विशाल तिसरं षटक हाताळताना एक धावफलकावर पाहतोय आपण. या षटकात पहिल्या चेंडूवर एक धाव आलेली आहे. अमर दळवे, जर आपण कुठे असेल तर समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला आपण याच आहे. अमर दळवे. धावसंख्या धावफलकावर 22 धावा आपण पाहतोय. मोर्या बॉईज संघ नाणेफेक हरलेले आहे. नाणेफेक हरल्यानंतर निश्चितच यावेळेस फलंदाजी करत असताना मोर्या बॉईज कोलम संघ ज्यांनी आजच्या दिवसात 98 धावा कुठल्या होत्या, जबरदस्त फलंदाजी त्यांची पाहिली होती आपण या मैदानावरती. यावेळी चेंडू ऑन साइडला मिड विकेटला, चेंडू कार्पेटच्या माध्यमातून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत जलद गतीने. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज यावेळेस गोलंदाज पाहू शकता आपण विशाल गोविल एंडकनं गोलंदाजी करत असताना. स्ट्राईकला फलंदाज यावेळेस फलंदाज सचिन. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. 6 धावा. षटकाच्या दिशेने संघही धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 30 धावा आणि सचिन पोहोचलाय तो 16 धावांवर. 4 चेंडूत 16 धावा. हा चेंडू हवेत आहे, पाहायचा आहे. फायनल क्षेत्ररक्षक खूप मागे आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार देतोय यावेळेस फलंदाज वासू. नकार देतोय. डावखुरा फलंदाज पाहू शकता गेरसे संघाकडनं खेळतोय. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची निश्चित ख्याती आहे. जबरदस्त फलंदाजी सुरुवात चाचपडत केली होती, मात्र त्यानंतर वासूच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता. आज डावखुऱ्या फलंदाज जगदीश निश्चित बोलबाला आहे मैदानात आपण पाहिलाय. जबरदस्त कामगिरी. मुकेश त्याचबरोबर होईल बॅटमधून निघालेला 77 धावांचा वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला होता. विकी भोईने चेंडू हवेत आहे. झेल होईल का? आता मात्र दोघांचं भांडण आणि तिसऱ्या लाभ होतो इथे. कॉलिंग नाही एकमेकांना, साधत नाही, कॉलिंग देत नाही. मी घेतोय वेट, तू थांब, असं काही कॉलिंग होत नाहीये. त्यामुळे हा चेंडू जमिनीवर लँड होतोय आणि जीवदान मिळतंय यावेळेस फलंदाज वासू याला. जीवदान खूप महागात असतात. जगदीश आपण पाहू शकता सचिन तेंडुलकरला एका सामन्यामध्ये 5 जीवदानं मिळाली होती. पाकिस्तानच्या विरुद्ध सामना होता वर्ल्ड कपचा. 5 जीवदानं मिळाली होती आणि निश्चितच त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळाला होता भारतीय संघाला. जीवदानं खूप मागात पडतायत. मात्र वासू या जीवदानाचा किती फायदा घेतोय. यावेळी चेंडू पंच वाईडचा इशारा करतात. नियम क्रमांक 25 नुसार चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येत धावफलकावर पाहतोय पण यावेळेस 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर 33 धावा. हा चेंडू ऑन साइडला पूल करायचा होता. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर नाही. षटक इथे संपतोय. 3 षटक इथे संपली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय पण यावेळेस 33 धावा. जर करंट रन रेट जर आपण पाहिलं 11.00च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत. 3 षटकामध्ये 33 धावाने. याच सरासरीने जर आणखी 3 षटके खेळून काढली तर 66 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. एक चांगली धावगत इथे राखलेली आहे. 66 धावा मात्र इथे पुरेशा असतील का प्रश्न पडला, कारण 129 धावा जेव्हा इथे कुठल्या गेल्या होत्या शहाजीराजे वॉरियर्स संघाने, दहागावच्या संघाने, मात्र कोणी विचार केला होता ओनली वनकरी कांबा हा संघ या धावा चेस करेल. मात्र या धावा चेस केल्या होत्या फक्त 6 षटकामध्ये. कृष्णाच्या 12 चेंडू 47 धावांचे बहार खेळ. त्याचबरोबर 20 चेंडूत विक्कीने 77 धावा या मैदानावरती कुठल्या होत्या. जवळजवळ 9 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. 11 षटकार म्हणजे 66 धावा या त्याच्या षटकाराच्या साहाय्याने बनवले होते त्यांनी विकी भोईरने. जबरदस्त विस्फोटक खेळी. कोण विसरेल विकी भोईरला. निश्चितच येणाऱ्या काही वर्षापर्यंत विकी भोईर सर्वांच्या लक्षात राहणार आहे. 130 धावांचा पाठलाग केला होता ओनली बनकरी कांबा संघाने. निश्चितच योगेश बनकरी साहेब खुश होते.
त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही हसू पाहिलं होतं. जबरदस्त फाईट झाली होती. च्या दिवसातला एक ऐतिहासिक विजय मी म्हणेन. ओनली बनकरी कांबा संघाच्या नावावर त्यांनी तिथे एक विक्रम रचलेला आहे मैदानावरती. धावसंख्या तिसऱ्या षटकात 33 धावा. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज येतोय यावेळेस. चौथं षटक घेऊन गोलंदाज प्रशांत. वैयक्तिक पहिलं व सांघिक चौथं षटक. यावेळेस चेंडू भिरकावून देतोय वासू. हवेला चेंडू बाहेरचा झेल होईल का? आणि हा झेल आता मात्र चुकीची दुरुस्ती. फलंदाज वासूच्या खेळीचा अंत होतोय. नशीब प्रत्येक वेळी साथ देणार नाही तुम्हाला. निश्चितच नशीब आपण पाहू शकता. लक हा 2 अक्षरी शब्द आहे. भाग्य 2.5 अक्षरी शब्द आहे. नशीब हा 3 अक्षरी शब्द आहे. किस्मत हा 3.5 अक्षरी शब्द आहे. मात्र मेहनत या शब्दापेक्षा 4 शब्द छोटी आहेत आणि 4 अक्षरी शब्द मेहनत. मेहनत ही तुम्हाला इथे करावी लागेल प्रत्येक वेळी. नशीब तुमचं भाग्य नशीब तिथे तुम्हाला साथ देणार नाहीये. यावेळेस नशिबाने साथ सोडली वास्तूची आणि हा झेल पकडलेला आहे फाईन लेगला. हॅलो, याच दरम्यान डीजे थांबायचं आपण. याच दरम्यान सूचना आहे की जो विकी बोईर मागाशांचा विस्फोटक फलंदाज होता, मात्र फलंदाजी करताना त्याने जी बॅट वापरली होती ती बॅट या ठिकाणी येऊन घाल झाली आहे. जर कुणाच्या नकलच जर आपण नेली असेल तर आणून द्यावी. विकी बोईर केळणीचे ज्यांची बॅट हरवली आहे, आपण समालोचन कक्षामध्ये जमा करायची आहे ती बॅट. धन्यवाद. निश्चितच 77 धावांची खेळ गेल्यानंतर त्या बॅटवर कोणाचा तरी डोळा होता आणि ती बॅट कोणीतरी निश्चितच इथे असं करू नका. बॅटने काय होत नाहीये. तुमच्यामध्ये जर गुणवत्ता असेल तर निश्चितच तुम्ही कोणत्याही बॅटने खेळू शकता. मात्र बॅट ही लकी बॅट विकीची बॅट आहे ती घेऊन द्यायची आहे. जर कोणी नेली असेल तर आणून द्यायची आहे. लोक निश्चितच काही प्रश्न करतात. सनद जयसूर्याने जेव्हा खेळी सुरुवात केली होती, चांगले फलंदाजी करत होता, लोक म्हणत होते की त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे का चेक करा. अशा अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. यावेळेस चेंडू बॅटने पॅटच्या मधून निघून जातोय. निर्धाव चेंडू. गोलंदाज यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय बंटी. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 33 धावा. हा चेंडू कट करतोय. लेट कट चेंडू जातोय बॅकआउट पॉइंट रिझन मध्ये. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे सरकते. 34 धावा. या षटकातले 4 चेंडू फेकलेले आहेत. फक्त 1 धाव इथे आलेले. 1 गडी बाद केलेले आहेत. बंडीने निश्चितच कमबॅक करून दिली आपल्या संघाला. 33 धावा होत्या 3 षटकामध्ये. या षटकात फक्त 1 धाव येते. जुने 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे 2 चेंडू मध्ये किती धावा जमवत आहेत. यावेळी स्ट्राईकला येते फलंदाज. आणखीन एक डावखुरा फलंदाज पाहतोय आपण मुकेश. निश्चितच 59 धावांची खेळ गेली होती 15 चेंडू मध्ये. तोच मुकेश यावेळेस स्ट्रायकर एंडला. पहिल्यांदा निश्चित ऑरेंज कॅप आपण पाहिली होती मुकेशच्या डोक्यावरती. मात्र त्यानंतर ती कॅप आली विकीच्या डोक्यावरती. मात्र ही कॅप आता विकीच्या डोक्यावरनं कोण हिसकावून घेतोय. अजूनही उद्याचा दिवस शिल्लक आहे. हा चेंडू भिरकावून दिलाय. मुकेशने जिथून पारी संपवली होती तिथूनच सुरुवात केलेली असं वाटतं पहिल्या सामन्यामध्ये. षटकार. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 40 धावा. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. खराब थ्रो. 1च धाव इथे मिळते. गोलंदाज निश्चित नाराज आहे. खराब थ्रो होता. धावची संधी होती मात्र खराब थ्रो. ऑन दी स्टंप जर थ्रो आला असता तर निश्चितच इथे एक संधी उपलब्ध झाली असती. दरम्यान षटक इथे संपलेले. 4 षटक संपले. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 40 धावा. पहिल्या षटक 41 धावा. या षटकात आपण पाहिलं तर फक्त 8 धावा आलेल्या आहेत. कमबॅक केलेले आहे. पहिल्या 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. मात्र शेवटच्या 2 चेंडू मध्ये 7 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाज बंटी याने. 8 धावा आले. धावसंख्या धावफलकावर 41. अजूनही 2 षटक शिल्लक आहे आणि 2 षटकामध्ये पाहायचे किती धावा जमवत आहेत. 12 चेंडू मध्ये मोर्या बॉईज संघाचे फलंदाज मात्र विसरता कामा नये. मुकेश सारखा फलंदाज यावेळेस खेळपट्टीवर आहे ज्याने षटकारने सुरुवात केलेली आहे. 15 चेंडू ते 59 धावांची बहारदार खेळ केली होती मुकेशने. मनोहर लायन्स या संघाच्या अगेन्स्ट जबरदस्त फलंदाजी. तोच मुकेश यावेळेस खेळपट्टीवर पाहतोय. षटकारने त्याने सुरुवात केली होती. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला येतोय मुकेश.
मुकेश गायकर मॅन फ्रॉम मानवली यांचा घरचा संघ आहे. मात्र यावेळेस मोर्या बॉयज संघाकडे खेळतोय. धावसंख्या 41. गोलंदाज आहे यावेळेस गोलंदाज रुपेश. यावेळी चेंडू लेक्शमच्या बाहेर जाणारा चेंडू मनकडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पंच वाईटचा इशारा करतायत. लेक्शमच्या बाहेर जाणारा प्रत्येक चेंडू वाईट चेंडू घोषित केला जातोय आणि यावेळेस हा चेंडू दिशाहीन चेंडू भरकटलेला चेंडू रुपेशचा आपण पाहतोय लेक्शमच्या बाहेर जातोय. पंच वाईटचा इशारा करतात. अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्येत धावपाल पाहतो आपण 42 धावा. 500 षटक प्रगती पाथावर रुपेश गोविल यांच्याकडे गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट. हा चेंडू आखोटप्याचा होता. भिरकावून दिलाय डीपेक्षा कव्हरच्या डोक्यावरनं. अतिशय देखणा फटका. 6 धावांसाठी. गुड शॉट. जय कालिका माता एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय योगेश पुंडलिक बनकरी कांबा यांच्याकडून जर अद्याप 2 षटकार मारले या फलंदाजाने तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल मुकेश याच्यासाठी. निश्चितच मुकेशवर पहिल्या सामन्यात देखील बक्षिसांचा वर्षाव केला होता. मुकेशने भरपूर बक्षिस अटकावली होती. रोख रक्कम पाहू शकता पहिल्या सामन्यात. मात्र पुन्हा एकदा संधी. यावेळी चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. 4 धावा. गुड शॉट. मुकेशला रोखणं इथे कठीण जाते. यावेळेस पाहू शकता आपण वीर मराठा कुंदे संघाला प्रश्न पडलाय की मुकेशला रोखायचं कसं, नियंत्रण आणायचं कसं. मात्र इथे प्रयत्नांना यश येत नाहीये. मुकेश ज्याने 59 धावांचे खेळ केले होते चांगल्या फॉर्म मध्ये आहे फलंदाज. मात्र या फलंदाजाला कसं आउट करायचं कसं बाद करायचं हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. थँक्यू डीजे. चेंडू आलेला आहे. हा चेंडू वाईटचा इशारा करतायत पंच. ऑप्शनच्या बाहेर आहे. धावसंख्या धावफल करू पाहतो यावेळेस 53 धावा. जबरदस्त धावसंख्या. हा चेंडू ऑन साइडला. यावेळेस चेंडू भिरकावून दिलाय. हुक केल्या चेंडूला. 4 धावांसाठी. गुड शॉट. मुकेशला रोखणं कठीण जाते. निश्चितच स्पर्धेतल्या 80 धावा पूर्ण केलेल्या आहेत विकीने. 21 धावा त्याने कुठलेले आहेत. मुकेश पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावर ही ऑरेंज कॅप जाणार आहे. जी कॅप हिसकावली ती विकी भोईरने 77 धावांची खेळ गेली होती. मात्र इथे 80 धावांवर पोहोचलेले आहे. 59 धावा पहिल्या सामन्यात आणि या सामन्यात पाहू शकता 21 धावांवर नाव खेळतोय. यावेळी चेंडू भिरकावून दिलाय. वाडीस लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. गुड शॉट. प्रेक्षकाने इथे झेल पकडलेला आहे. निश्चित प्रेक्षक जर कोणी झेल पकडला असेल तर यायचं इथे. आपला देखील सन्मान केला जाईल. आकर्षक टी शर्ट दिला जाईल. या चेंडू स्क्वेअर कट करतोय. गॅप मध्ये चेंडू 4 साठी. गुड शॉट. धावसंख्या धावफलकावर 68 धावा. या षटकात 27 धावा. हॅलो. हा चेंडू पूल करायचा होता. जगदीश घर फिरले की घराचे वाशे फिरतात असं म्हटलं जातं. यावेळेस खराब यष्टीरक्षण आणि 4 धावा इथे मिळत आहेत संघाला. धावसंख्या धावफल करू पाहतो आपण यावेळेस चौकाराच्या साह्याने. धावसंख्या 72 धावा. निश्चित विशाल मोपे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्या प्रेक्षकांनी सीमारेषेच्या बाहेर झेल पकडले त्यांना आपण टी शर्ट देऊन सन्मानित करायचंय. आणि टी शर्ट आम्हाला निश्चित दिलेले आहेत सौजन्य गणेश शेलार साहेब. टी शर्ट घालायचं आहे. निश्चितच आपल्या भावाला देणार आहे तो. त्यामुळे तो घालत नाही ते टी शर्ट. मुकेश आणि पहिल्या षटकात आमचे स्कोरर सांगतात की फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि त्याच मुकेशने आता मात्र 35 धावा खर्च केलेल्या आहेत. खूपच महागड षटक. 31 धावा माफ करा.
31 धावा इथे खर्च केलेले आहेत. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल मला वाटतं, पूर्ण दिवसातलं जगदीश महागडं षटक. कारण 29 धावा पाहिल्या होत्या आपण शत्रूच्या नावावर आहेत. 29 धावा. यावेळेस चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये गजानन सुरेशने देखील 32 धावा दिलेल्या आहेत. मात्र 32 धावा मला वाटतं सर्वात महागडं षटक असणार या मैदानावरचं. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 73 धावा. गोलंदाज शत्रू यावेळेस पाहू शकता आपण वीर मराठा संघाकडनं. वीर मराठा कुंदे संघाच्या नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण पत्कारलं होतं. त्यांचा हा निर्णय निश्चितच आपण पाहू शकता यावेळेस चुकीचा सिद्ध करून दाखवताना मोर्या बॉयजचे फलंदाज. मात्र स्ट्राईकला मुकेश हा चेंडू हुक करतोय. फाईन लीगचा क्षेत्ररक्षाच्या डोक्यावरना चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. थँक्यू 77 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज आहे यावेळेस गोलंदाज शत्रू. रनअप जर आपण पाहिलं शत्रूचा जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रनअप आहे. यावेळेस चेंडू पुढे सरसावून फिरकावून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. प्रत्येक षटकारामागे मोहन राऊत यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य पाहू शकता. मोर्या बॉयजचे मालक आहेत मोहन राऊत. 41 धावांवर पोहोचले. 10 चेंडूत 41 धावा. जवळजवळ 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट दरम्यान वाईट चेंडू पंच वाईटचा इशारा करतायत. 400 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यात देखील जबरदस्त खेळ गेली होती. 59 धावा आणि असं वाटतं तिथूनच 100 धावा पूर्ण झालेल्या. टाळ्या जाऊ द्या मुकेश गायकर साठी. मॅन फ्रॉम मानिवली. जबरदस्त फलंदाजी. हा चेंडू बीट करतोय. शॉट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. जगदीश मुकेश त्याचबरोबर विकी सारखे फलंदाज जेव्हा फलंदाजी करतात तेव्हा असं वाटतं की फलंदाजी करणं किती सोपं आहे हे दाखवून देत असताना यावेळेस धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 88. फक्त 88 धावा. 2 चेंडू मध्ये निश्चितच जर षटकार लगावला तर प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस चेंडू भिरकावून दिलाय. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. दुसरं अर्धशतक पूर्ण केले स्वतःच. 51 धावा. टाळ्या जाऊ द्या मुकेश साठी. 12 चेंडू. थँक्यू. प्रेक्षक जगदीश या गोविलीचे प्रेक्षक जबरदस्त झेल सोडत नाहीयेत. भरपूर टी शर्ट कमावलेले आहेत. असं चित्र पहिल्यांदाच पाहतोय. सर्वात वेगवान अर्धशतक 12 चेंडूत. पहिल्या 13 चेंडूत त्याने अर्धशतक झळकावलं होतं. आता यावेळी चेंडू फिरकावून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. थँक्यू विजय. थँक्यू. आदरणीय योगेश बनकरी साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जबरदस्त खेळी. मोहन राऊत यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मोहन राऊत जबरदस्त खेळी. 57 धावा. पहिल्या सामन्यात 59 धावा आणि या सामन्यात 57 धावा. 13 चेंडूत 57 धावा. पहिल्या सामन्यात 15 चेंडूत 59 धावा. नाबाद राहिलेल्या या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यात देखील नाबाद होता आणि निश्चितच दोन्ही सामन्यात नाबाद राहिलेला आहे. टाळ्या जाऊ द्या मुकेश गायकर मानवीचा खेळाडू. सर्वांची मनं जिंकली त्या खेळाडूने. धावसंख्या एकूण धावफलकावर पाहतोय आपण 100 धावा. 6 षटकामध्ये 100 धावा. जगदीश पाटील. ऑरेंज कॅप पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावर जाणार आहे. ज्याने पहिल्यांदा ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर आली होती. मात्र त्यानंतर विकी भोईर होती
ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर निसकावून घेतली ती. देवीदास सोरोशी साहेब यांना मी विनंती करतोय की ही ऑरेंज कॅप पुन्हा एकदा मुकेशच्या डोक्यावर दुसऱ्यांदा. शंभर धावा इथे कुठलेल्या आहेत आपण पाहू शकता. 101 धावांचं लक्ष गाठायचं आहे 36 चेंडूमध्ये. मात्र इथे वीर मराठा संघाला खूप घाम गाळावं लागेल, खूप मेहनत करावी लागेल. जी खेळी मुकेशने केली होती तीच खेळी वीर मराठाच्या एखाद्या फलंदाज इथे करावी लागेल. 101 धावा जर चेस करायच्या असतील तर. शेवटच्या 2 षटकामध्ये गुणलेखक सांगतायत आम्हाला की राहुल की 59 धावा कुटण्यात आलेल्या आहेत. 59 धावा म्हणजे निश्चितच खराब गोलंदाजी. शेवटच्या 2 षटकामध्ये 59 धावा. 101 धावांचं इथे टार्गेट ठेवलेलं आहे आणि 101 धावा कशा प्रकारे इथे चेस करतायत की नाही करतायत हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. मात्र जेव्हा दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण इथे ऐकणार आहोत अमोल सुरोशी यांना. स्थानिक कॉमेंटेटर आहे या विभागातले रायतेचे. निश्चित त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. पुन्हा एकदा जाऊया आपण अमोलकडे. ओव्हर टू अमोल. हो धन्यवाद विनोद. अतिशय उत्कृष्ट समालोचन या पहिल्या इनिंगमध्ये आपण केलं त्याबद्दल मंडळी वतीने आपलं धन्यवाद. या ठिकाणी चला सामन्याकडे वळूया. मोर्या बॉईज कोलम संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकामध्ये एकूण 100 धावा उभारलेल्या आहेत आणि 101 धावांचं टार्गेट आव्हान दिलेले ते कुंदे संघाला. एक अतिशय धडाकेबाज अशी फलंदाजी केली. 13 चेंडूमध्ये 57 धावा मुकेश गायकर यांनी मानवी संघाकडून खेळतोय आणि या ठिकाणी आता मोर्या बॉईज कोलम संघाकडून नेतृत्व करतोय. अतिशय तडाखेबाज फलंदाजी या ठिकाणी प्रेक्षक आणि मान्यवरांना या ठिकाणी बघायला मिळालेली. बघूया आता विजयासाठी 6 षटकामध्ये 101 धावांचं आव्हान या ठिकाणी कुंदे संघापुढे. आणि स्ट्राईकला भूषण आणि नॉन स्ट्राईकला कामरान. एक अतिशय उत्कृष्ट अशी सलामीची जोडी. एक मामलोई संघाचा खेळाडू भूषण आणि एक राय संघाचा कामरान. एक सलामीचा फलंदाज. बघूया एक मोठी खेळी करावं लागेल दोन्ही फलंदाजांना जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. अगदी टार्गेट हे खूप एक आव्हानात्मक टार्गेट म्हणता येईल. 101 धावा मारायचे 36 चेंडूनी. बघूया पहिला चेंडू सूर्य कसा फटका बघूया. पण तेवढंच स्लॉगरमध्ये चांगलं क्षेत्रक्षण. कुठल्या पाहिजे धाव नाही. धन्यवाद. या ठिकाणी विनोद पाटील आणि जगदीश पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट असं समालोचन या ठिकाणी KGPL 2016 मध्ये या ठिकाणी केलं. त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी रजा घेत त्या. खूपच सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते ती विष्णू यांची. या ठिकाणी ए ग्रुपमध्ये शुभम ब्लास्टर रायते जवळजवळ 4 पॉईंट मिळाले त्यांना. बघा सुंदर असा फटका मिळते. चेंडू हवे चेंडू आणि मोठे षटकार होते काय आणि षटकार खूपच उत्तुंग असं षटकार या ठिकाणी कामराने घेतलेलं आहे आणि मोठं प्रेक्षकांनी कॅच घेतलेलं आहे. त्या त्यांनी स्टेजवर याची कृपा करावी नाही का घेतले काय. धन्यवाद डीजे. धाव संख्या होती ती बिनबाद 7. बघूया पुढचा चेंडू विष्णू यांचा. सामोरे जातील त्याला कामरान. अतिशय उत्कृष्ट असे धडाकेबाज फलंदाज राय संघाकडून प्रतिनिधित्व करतात. बघूया या ठिकाणी कुंदे सांगून खेळतात. बघा सुंदर असा फटका पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पकडला जाणार आणि पुन्हा एकदा खणखणीत चौकार या ठिकाणी बघायला मिळतात. चेंडू सीमारेषे पकडे आणि KGPL खणखणीत चौकार.
धन्यवाद डीजे बॉय राजेश सुरोशे या ठिकाणी चांगलं असं मनोरंजन करताना या सामन्यांचं. आणि या ठिकाणी थेट प्रक्षेपण करतायत ते गौरव सावंत या सामन्यांचं. धाव चेंडू 5 होत आहेत, 5 चेंडू. धाव संख्या होते ती बिनबाद 11. आणि या सामन्यांचं गुणांकन स्कोरर म्हणून काम पाहतात ते राहुल भांडे, खास करून मुरबाड करून राहुल हांडे अतिशय उत्कृष्ट असं स्कोरर या ठिकाणी म्हणून काम पाहतात. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं षटक संपलेलं आहे. एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या होती ती कुंदे संघाची बिनबाद 11. अतिशय चांगली अशी फलंदाजी बघायला मिळते ती भूषण आणि कामरान यांची. पहिल्या षटका समाप्तीनंतर बिनबाद 11, कुठल्या प्रकारचं विकेट गमावलं नाही. धावसंख्या 11 होते. विजयासाठी 101 धावांचं आव्हान आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त धावा प्रत्येक षटकामध्ये घ्याव्या लागतील. जर कुंदे संघाला विजय मिळत असेल तर प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची सरासरी राखावी लागेल. आपल्या संघाला विजय मिळत असेल तर या ठिकाणी शिवम ब्लास्टर 4 पॉईंटने पुढे. त्यानंतर मोरिया बॉईज कोलम 2 पॉईंट. त्यानंतर वीर मराठा कुंदे 0 रेनरट. त्यानंतर मनोहर लायन्स मामनोली 0. अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक संघांचं मानांकन आहे. बघा पुढचे गोलंदाज. आणि बघा सुंदर असा चांगला असा समाचार घेतलाय तो. आणि चेंडू सीमारेषेकडे चिरकडे जाणार आणि मला वाटतं बघूया आणि या चेंडूवर 2 धावा. गोलंदाज विजय. धाव या चेंडूवर 3 धाव मिळालेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या बिनबाद 14. प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 16 धावांची सरासरी ठेवू लागली. आपल्याला विजय मिळत असेल तर बघूया पुन्हा एकदा विजय. चांगली अशी गोलंदाजी. या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. 6 वाजून 24 मिनिटं झालेली आहेत. काहीसा अंधार होते. बघूया लवकर सामना संपला पाहिजे. आणि मोठ्या पंचांचा वाईट ऑप्शनच्या काहीसा बाहेर चेंडू कुठल्या प्रकारचा संधीने आणि वाईट चेंडू अवांतर 1 धाव. धावसंख्या होती ती बिनबाद 15. मग विजय पुन्हा एकदा सामना करतील ते कामरान. आणि बघा सुरेख चेंडू. कुठल्या चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, परंतु लेग बायच्या रूपाने 1 धाव. 22च्या रूपाने 1 धाव मिळते ती कुंदे संघाला. धावसंख्या बिनबाद 16. या ठिकाणी पंच म्हणून विजय सुरोशे आणि सुभाष गायकरे पंच म्हणून काम पाहत आहेत. बघूया रिव्हर्स पाहण्याचा प्रयत्न भूषण, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही. निर्धाव चेंडू. कुठल्या पाहिजे धाव नाही. रिव्हर्स टिप मारणे म्हणजे कोणाची सुद्धा गोष्ट नाही. असे फक्त काही ठराविकच खेळाडू आंतरराष्ट्रीय मध्ये मारण्यामध्ये माहीर आहेत. जॉन टिवोस, एबी डिव्हिलियर्स, केविन पीटरसन. बघूया पुन्हा एकदा सूर्यपटका. बघूया चेंडू ड्रॉपच्या दिशेने जातोय आणि मोठ्या खणखणीत 1 बॉल चौकार. सॉरी षटकार. खूपच खणखणीत षटकार बघायला मिळते भूषण यांच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या होती बिनबाद 22. अजूनही 79 धावांची आवश्यकता ती कुंदे संघाला. बघूया पुन्हा एकदा विजय टू भूषण. बघा पुन्हा एकदा हवेत चेंडू जातो तो. बघूया षटकार होतो काय. आणि मला वाटतं षटकार. पुन्हा एकदा त्या दिशेने षटकार टोळलं होतं भूषण यांनी. लगोपाठ 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेले ते भूषण यांनी. आणि अशा तऱ्हेने षटक संपलेले. 2 षटकार समाप्तीनंतर 28ची धावसंख्या होती ती कुंदे संघाची.
ठिकाणी चांगली अशी सरासर राखलेली या दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा मिळवल्या ते यशस्वी ते भूषण आणि कामरान. एक अतिशय चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी प्रेक्षकांनी क्रिकेट रसिक त्याचप्रमाणे मान्यवरांना बघायला मिळत आहे. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 28. आणि पुढचे गोलंदाज आहेत ते मुकेश, एक अष्टपैलू असे गोलंदाज फलंदाजी करताना त्यांनी 13 चेंडूमध्ये 57 धावा मारल्या होत्या. एक अतिशय एक तुफानदी अशी खेळी म्हणता येईल ती टेनिस क्रिकेटमध्ये. ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय तो मुकेश गायकर मानवी संघ प्रतिनिधित्व करतोय आणि या ठिकाणी कोलम संघाकडून खेळतोय तो मुकेश. बघूया स्वतः वैयक्तिक पहिल्या आणि संघाचा तिसऱ्या षटकामध्ये ते मुकेश. बघूया मुकेश टू कामरान आणि एक चांगला चेंडू बघूया. कामरान नाही काय समजलं नाही, निर्धाव चेंडू कायसे बीट झाले ते कामरान. धावसंख्या स्थिर, धावसंख्या बिनबाद 28. एक चांगले असे अष्टपैलू खेळाडू आहेत ते मुकेश. फलंदाजी सुद्धा खूपच सुरेख अशी खेळ होती. गोलंदाजीमध्ये पण चांगली अशी चुनूक दाखवताना दिसतात ते मुकेश. बघूया चांगला फटका मिळतो चेंडू, हवेत चेंडू होतो, हवेत चेंडू बघूया झेल होतो आणि मोठ्या झेल आणि कामराने बाद होत आहेत आणि पहिला गडी गमावत होतो कामरांच्या रूपाने कुंदे संघ. धन्यवाद. या ठिकाणी कामराने बाद होते. अतिशय चांगली अशी फलंदाजी करून एक आपली फलंदाजी संपवतात ते कामरान आणि पहिला गडी गमावत होतो कुंदे संघ. 1 बाद 28 धावसंख्या. या ठिकाणी जनार्दन कोर शिक्षक तज्ज्ञ जिल्हा परिषद शाळा कल्याण या ठिकाणी उपस्थित. त्यांचं सुद्धा मंडळाचं हार्दिक स्वागत. त्यांनी स्वागत मंचावर स्थानापन्न. त्याचप्रमाणे तिसाई केबल नेटचे प्रोप्रायटर तुषार पाटील वासिन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. बघा पुन्हा एकदा सुरेखाचा फटका बघा, हवे चेंडू होता जातो तो आणि झेल होते बघूया. आणि कुठल्या भागात क्षेत्रक्षण या ठिकाणी नाहीये, काहीसं खराब क्षेत्रक्षण आणि चेंडू सीमारेषे पलीकडे आणि हा खणखणीत चौकार. अजय धन्यवाद नितीन. धावसंख्या होती ती 32. 1 बाद 32. चांगली अशी फलंदाजी ठिकाणी बघायला मिळते ती कुंदे संघाची. बघूया चेंडू मुकेशांचा आणि सुंदर असा फटका बघूया. झेल होतोय काय परंतु कुठल्या क्षेत्र ठिकाणी परंतु 2 रोखू. धावसंख्या होती ती 1 बाद 34. चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी करतात ते भूषण सलामीला आहेत. आतापर्यंत चांगली अशी फलंदाजी या ठिकाणी बघा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चांगला असा टोळलेला चेंडू हवेत आणि मोठा षटकार होतो काय आणि षटकार खूपच खणखणी षटकार या ठिकाणी भूषण यांच्या बॅटमधून बघायला मिळत आहे. आणि मला वाटतंय 101 धावांचं टार्गेट चेस करतील काय अशा तऱ्हेने या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळते ती भूषण यांची. आणि धावसंख्या होती ती 1 बाद 40. बघूया काहीसं मागासाठी जाताना आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू बघूया परंतु कुठल्या प्रकारचे धावण्या चेंडूवर निर्धाव चेंडू. सॉरी चूक दुरुस्ती. काहीसा वाईट चेंडू काही समजला नाही आम्हाला. लेग स्टंपच्या काहीसा बाहेर चेंडू. अवांतरिक धाव आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 1 बाद 41. बघूया पुढचा चेंडू मुकेशांचा. सुरेख फटका पुन्हा एकदा हवेत चेंडू होतोय बघा. झेल होतोय काय क्षेत्रक्षण आणि मला सुंदर असा षटकार. एक चांगलेशी बहारदार खेळ या ठिकाणी खेळताना दिसतात ते भूषण आणि षटकाच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 47. खरंच रोमांचक आणि एक आठवड्याचा सामना या ठिकाणी प्रेक्षक आणि क्रिकेटर्स ठिकाणी बघायला मिळत आहे. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या होती 1 बाद 47. एक चांगली सरासर राखलेली आहे ती भूषण यांनी. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 11 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा मिळाल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मला वाटतंय 19 धावा मिळाल्या यशस्वी झाले ते भूषण आणि बंटी. जवळजवळ भूषण मला वाटतंय वैयक्तिक 34 धावांवर खेळतंय भूषण
चांगली अशी आक्रमक अशी फलंदाजी करताना दिसत होते भूषण. KGPL 2016 कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग या ठिकाणी याचं आयोजन प्रथमतः कल्याण ग्रामीण मध्ये करण्यात आलेले आहे. या गोविली क्रीडा संकुल या मैदानामध्ये एक अतिशय सुसज्ज आणि नियोजनपूर्ण वातावरण या ठिकाणी सामने प्रेक्षक आणि मान्यवरांना बघायला मिळत आहेत. एक चांगलं असं नियोजन या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि चांगले असे सामने या ठिकाणी प्रेक्षकांनी बघलेले जवळजवळ सकाळपासून. हॅलो 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 47. 18 सरासरीने आता विजयासाठी कुंदे संघाला धावसंख्या पाहिजे. प्रत्येक षटकामध्ये 18 धावांची गरज ती कुंदे संघाला. बघा पुढचे गोलंदाज जयवंत सोबत ती पहिल्या संघाच्या शिवाय 4थ्या षटकामध्ये बघा जयवंत आणि बघा सुंदर असा फटका हवे चेंडू कुठं षटक्षक नाही तिथे. एकदा पण मग दुसऱ्या चप्प्यात दोन्ही फलंदाज हाणाना परंतु एकच वेळेस समाधान लावलं ते बंटियाने स्ट्राईक रोटेट करत राहावी. भूषण कारण की चांगल्या फॉर्मात दिसत आहेत चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. बघूया जयवंत पुन्हा एकदा धावसंख्या होती ती 1 बाद 48. अतिशय एक मागडे षटक टाकले ते गजानन सुरुशी रायते संघाकडून पोलीस ओळखल्या जातात. एक मागडे षटक टाकलं होतं 32 धाव दिला त्या जवळजवळ. बघूया आणि अतिशय एक अंत होतोय तो भूषणाच्या खेळीचा आणि बाद होतोय. त्रिपादी झालं तो भूषण. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी जयवंत यांची. कोलम संघाकडून एक मोठा मासा गळायला लागलाय तो कोलम संघाच्या गोलंदाजाला जयवंत यांना आणि भूषण यांची खेळी संपुष्टात येते. 34 धावांवर बाद होत आहेत ते भूषण आणि पुढचे फलंदाज विशाल 2 बाद. धन्यवाद डीजे. एक निराश होऊन तंबूत परताना भूषण चांगली अशी खेळी केली होती. 34 धावांवर बाद होत आहेत. चांगलासा त्यांनी आपल्या खेळीने संघाची धावसंख्या वाढवण्यात मदत केलेली आहे. 2 बाद 48 धावसंख्या. पुढचे फलंदाज विशाल मस्कर संघाकडून नेतृत्व करतात या ठिकाणी कुंदी संघाकडून खेळतात. बघा जयवंत चांगली अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत. सुंदर असा फटका बघा विशालच्या बॅटमधून आणि मोठे खणखणीत षटकार होते काय आणि या षटकार खूपच खणखणीत षटकार पहिल्याच चेंडूवर आलेला चांगला असं समाचार केलं. जयवंतच्या गोलंदाजी त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्यांनी संघाचे धावतं ठेवलेले आणि धावसंख्या होती ती मला वाटतंय 54. 2 बाद 54. एक खूपच रोमांचक सामना दिसून येतो. KGPL 2016 मधील शेवटचा सामना खूपच रंगतदार सामना या ठिकाणी बघायला मिळतो प्रेक्षकांना. 6 षटकामध्ये 100 धावा मारले होते कोलम संघाने आणि त्याचाच पाठलाग करताना दिसतोय तो कुंदे संघ 101 धावांचा. आणि बघा पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू परंतु तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण परंतु 22 रूपाने 1 धावसंख्या होती ती 2 बाद 55. 4थं षटक सुरू या ठिकाणी. 4थ्या षटकातील काय चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता ती सरासर राखावं लागेल कुंदे संघाला तरच आपला संघ विजय मिळू शकतो. बघा पुन्हा एकदा जयवंत आणि समोरातील बंटी कुंदे संघाचे मालक प्रशांत उर्फ बंटी. निर्धाव चेंडू आपल्या संघाला विजय मिळत असेल तर चौकारांनी षटकारांची आतिषबाजी करावी लागेल आपल्याला तरच आपण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकता. बघूया जयवंत पुन्हा एकदा जयवंत टू बंटी. सुंदर असा फटका बघूया पण चांगलं क्षेत्रक्षण एकच धावेस समाधान मानवलेलं ते बंटी यांना. धावसंख्या होती ती 4 षटका समाप्तीनंतर 2 बाद 56. या षटकामध्ये फक्त 9 धावा आलेल्या आहेत. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागली जयवंत यांची. एक विकेट आणि 9 धावा फक्त दिल्या आहेत. एक महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यशस्वी झाले ते भूषणांना जयवंत चांगलासा त्रिपचार केला होता आणि या सामन्याचं काहीसं समीकरण बदललेलं दिसतंय. बघूया आता 12 चेंडू आणि मोठा बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला एक सुवर्ण संधी ती कुंदे संघाला. अजूनही मला वाटतंय 12 चेंडू आणि 45 धावांचे आव्हान काहीसं महागडं असं आव्हान आहे. बघूया मला वाटतं 22 धावा एका षटकामागे घ्याव्या लागतील त्या कुंदे संघाला विजयासाठी. बॅटिंग पॉवर प्ले सुवर्ण संधी. या षटकामध्ये जर चांगल्या धावा आल्या तर आपला संघ विजय होऊ शकतो. बघूया आणि पुढचे गोलंदाज स्वतः वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 5वं षटक घेऊन ते मुकेश
गायकर अतिशय अष्टपैलू असे खेळाडू. बघूया मुकेशचा पहिला चेंडू सामोरं दिला त्याला बंटी आणि बघूया कायसा क्लिक केलेला चेंडू. चेंडू होतो तो गल्ली पॉइंट मध्ये. एकच धाव. आमचे रायते ग्रुप म्हणजे ते ग्रामपंचायत सदस्य हरेश पवार या ठिकाणी तिथे क्षेत्ररक्षण करतायत. बघूया मुकेश यांचा पुढचा चेंडू. सुंदर असा गॅपच्या दिशेने मारलेला चेंडू. चांगलेसे गॅप म्हणता येईल विशाल यांची, पण चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा हरेश यांचं. आणि 2 धावा या चेंडूवर आणि धावसंख्या होती ती 2-59. आपल्या संघाला जर विजय मिळत असेल षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावं लागेल. 1-2 धाव घेऊन काय मतलब नाही. आणि मोठा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, कुठल्या पाहिजे धाव नाही या चेंडूवर. मोठ्या सामन्याचा काहीतरी 80% सामना हा कोलम संघाकडे झुकलेला दिसतोय. फक्त 20% चान्सेस राहिलेले आहेत त्या कुंदे संघाकडे. बघा सुंदर असा फटका विशाल यांचा आणि मोठा षटकार होते काय आणि मोठा षटका. आणि बघूया पुढचा चेंडू मुकेश यांचा. सुंदर असा फटका विशालांच्या बॅटमध्ये. मला वाटतं चेंडू सीमारेषेपर्यंत जातो आणि 1 बॉल चौकार. सुरेख अशी फलंदाजी विशाल यांची. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मोठे धावसंख्या होती ती 2-69. 2-69. मोठ्या 5 षटके समाप्ती झालेले. धावसंख्या होती ती 2-69. विजयासाठी 6 चेंडू 32 धावांचं मापक असं आव्हान. बघूया काय सर रोमांचक सामना. त्या ठिकाणी जीवनदीप कॉलेजचे प्राध्यापक नरेशजी टेंबे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मंडळाचे हार्दिक स्वागत. 5 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 2-69. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान. बघूया कायचं मागडा असं आव्हान. परंतु क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ समजला जातो. त्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय होऊ शकतंय. शेवटचे गोलंदाज नाव सांगा मला. रवी स्वतः वैयक्तिक पहिला आणि संघाचा शेवटच्या टोळ्यानंतर रवी आणि त्याला सामोरं जातील ते प्रशांत पवार कुंदी संघाचे मालक. एक जबाबदारी त्यांच्याकडे संघाची. 6 चेंडू आणि 32 धावा. बघूया पहिला चेंडू रवी यांचा. काहीसा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय आणि व्हाईट चेंडू. अवांतरिक धाव मिळते. काहीशी दिशान गोलंदाजी म्हणते रवी यांची. धावसंख्या होती ती 2-72. या ठिकाणी जनार्दन कोर सर यांच्या हस्ते त्यांना शाल व श्रीफळ देण्यात येते. धन्यवाद. एक चांगला चेल पकडला होता सीमारेषे पकडे. पुढचा चेंडू रवी यांचा. खूपच सुरेख चेंडू. कुठल्या पाहिजे धाव नाही चेंडू. निर्धाव चेंडू. आता 5 चेंडू आणि 31 धावा. सामना काहीसा 90% कोलम संघाकडे झुकलेला दिसतोय. फक्त 10% काहीशी संधी राहिलेली ती कुंदे संघाला. बघूया 5 चेंडू आणि 31 धावा. बघूया काहीसा खराब फटका म्हणता येईल.